सुप्रीम कोर्ट के सख्त रवैये के बाद जो है आखिरकार चुनाव आयोग जो है अपने होश में आए और पूरे देश में जो है चुनाव जो है घोषित कर दिए। आज कई राज्यों में जो है नगर पंचायत हो, ग्राम पंचायत हो, नगर परिषद हो, जिला परिषद हो, इनके सारे जो है चुनाव जो है घोषित हो चुके। उसी संदर्भ में मीरा भाईंदर में भी इस चुनाव को लेकर आरक्षण जो है कहाँ रखा गया, इस बारे में जो आज एक कार्यक्रम रखा गया है भाईंदर पूर्व में। नमस्कार, मैं कीर्तन बारिया, आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। दर्शकों, इस वक्त मैं मौजूद हूँ पद्मश्री अप्पा जी सभागृह में, जहाँ पर जो है आज मीरा भाईंदर के प्रभाग में प्रभाग रचना जो है उसमें आरक्षण कहाँ गिरने वाला है और उस आरक्षण के संदर्भ में अगर किसी को कोई आपत्ति हो तो वो अपनी आपत्ति दर्शा सकता है। इस कार्यक्रम को यहाँ पर एक कार्यक्रम किया गया है। आप मेरे पीछे इस शहर का पूरा नक्शा देख सकते हो। ये पूरे शहर का मीरा भाईंदर शहर है, जहाँ पर जो है टोटल जो है 24 प्रभाग है और इस 24 प्रभाग में जो है कई लोग समाज सेवक है, जो समाज सेवा के माध्यम से या कुछ जो है पूर्व नगर सेवक अपने काम के जरिए इस प्रभाग में जो है मेहनत कर रहे हो। लोगों को जो है अब तक जो 3-4 साल से जो चुनाव नहीं लगे थे वो रिझाते आ रहे थे, लोगों के काम कर रहे थे, मगर आज जो है चुनाव की दृष्टि कुछ और हो गई है, क्योंकि आरक्षण जो है कई जगह ऐसे आरक्षण हुए जहाँ पर कुछ उम्मीदवार खुश हुए तो कुछ उम्मीदवारों के मंसूबे में पानी फिरा हुआ है, क्योंकि उन्हें कड़ी मेहनत की थी और उस बावजूद वहाँ पे जो है आरक्षण आ गया है। तो आइए कार्यक्रम से रूबरू होते हैं और जानने की कोशिश करते हैं कि ये कार्यक्रम आरक्षण है कहाँ गिरा है, कौन से प्रभाग में गिरा है और इस आरक्षण के बारे में अगर किसी को अपनी हरकत दाखिल करना हो तो किस तरीके से दाखिल की जाए, कितनी महिला आरक्षण रखे गए, कितने SC ST जगह पर आरक्षण रखे गए, इसकी सटीक जानकारी जो है यहाँ के नगर रचनाकार दीपक कानगुड़े ने कैमरे के सामने बयां की है। तो आइए रूबरू होते उस कार्यक्रम से। मागास प्रवर्गासाठी एकूण 25 जागा आहेत, त्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 13 जागा आपण आरक्षित केलेल्या आहेत। आतापर्यंत आपण आरक्षित केलेल्या जागांव्यतिरिक्त आपल्याकडे 65 जागा सर्वसाधारण आहेत। सर्वसाधारण 65 जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता 33 जागा आरक्षित करायच्या आहेत। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या प्रभागातील जागा वगळून उर्वरित सर्व जागा या सर्वसाधारण असतील, त्या आपल्याकडे 65 आहेत। ज्या प्रभागात महिलांकरिता एकही जागा आरक्षित झालेली नाही त्या प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या सुरुवातीच्या जागा सोडून उर्वरित पहिल्या 2 सर्वसाधारण जागा सर्वसाधारण महिलांकरिता नेमून देण्यात येत आहेत। तसेच अनुसूचित जाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता सोडत काढल्यानंतर ज्या 4 अथवा 3 सदस्यांच्या प्रभागांमध्ये एकच जागा महिलांकरिता आरक्षित झालेली आहे त्या प्रभागात महिलांच्या आरक्षणाचे प्रमाण पूर्ण करण्याकरिता पहिल्या सर्वसाधारण जागेवर सर्वसाधारण महिलांच्या जागा आवश्यक असलेल्या प्रमाणात नेमून देण्यात येत आहेत। म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये 2 महिलांसाठी जागा ठेवायच्या आहेत। जर एक ऑलरेडी आरक्षित झालेली असेल तर सर्वसाधारण पहिलीची जागा असेल त्या आपण सर्वसाधारण महिलांकरिता नेमून देणार आहोत। सर्वसाधारण महिलांकरिता पुढील प्रभागातील जागा आरक्षित झालेल्या आहेत। सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक 1-2, 2-2, 2-2, 3-2, 4-2, 5-2, 6-2, 7-2, 7-2, 8-2, 9-2, 9-2, 10-2, 10-2, 12-2, 12-2, 13-2, 15-2, 15-2, 16-2, 16-2, 17-2, 17-2, 18-2, 19-2, 19-2, 20-2, 21-2, 22-2, 22-2, 23-2, 24-2 आणि 24-2 याप्रमाणे एकूण 33 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत आणि उर्वरित ज्या जागा 32 राहतात त्या सर्व जागा सर्वसाधारण म्हणून घोषित करण्यात येतात। नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षणाची सोडत प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे। प्रथमतः आपण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी थेट आरक्षित होणाऱ्या जागा जाहीर केल्या होत्या।
त्या अशा होत्या 4 ब 13 ब 14 ब आणि 18 ब. सदरचे 4 प्रभाग वगळून एकूण 24 प्रभागापैकी 4 प्रभाग वगळल्यानंतर आपण 20 प्रभागाच्या चिठ्ठ्या तयार करून कंट्रोलमध्ये टाकून आणि शालेय विद्यार्थ्यांमार्फत आपण त्यापैकी 9 चिठ्ठ्या काढून कुठल्या प्रभागामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी जागा आरक्षित होती ते आपण तुमच्यासमोर जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता एकूण 25 जागांपैकी 13 जागा आरक्षित होत आहेत आणि त्या 13 पैकी 4 जागा थेट देऊन आणि 9 जागा चिठ्ठीद्वारे आपण आरक्षित केल्या आहेत. त्या 13 जागा मी आपल्याला वाचवता आहे त्या पुढील प्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक 1 अ 3 अ 4 अ 5 अ 6 अ 8 अ 11 ब 13 ब 14 ब 18 ब 20 अ 21 अ आणि 23 अ या 13 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरितच्या 25 पैकी 12 जागा आहेत त्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यानंतर आपण या जागा जाहीर झाल्यानंतर आपल्याला एकूण 24 प्रभाग आहेत आणि महिलांसाठी आपल्याला 48 जागा आरक्षित करायच्या आहेत. आतापर्यंत आपण अनुसूचित जाती महिलांसाठी 2 जागा आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता 13 जागा अशा 15 जागा आरक्षित करून त्या जाहीर केलेल्या आहेत. उर्वरितच्या 33 जागा आहेत त्या आपल्याला सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होणाऱ्या जागा जाहीर करायच्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला 2 महिलांसाठी जागा आरक्षित करायच्या आहेत. आतापर्यंत ज्या आपण आरक्षित केलेल्या महिलांच्या जागा आहेत ज्या प्रभागामध्ये एकही जागा आरक्षित झालेली नसेल अशा प्रभागामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी पहिल्या ज्या 2 शिल्लक जागा आहेत त्या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतील. ज्या प्रभागामध्ये 1 जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे ती अनुसूचित जाती महिलांची असो किंवा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांची असो 1 जागा आरक्षित झालेली असेल तर पुढची जी जागा सर्वसाधारण महिलांसाठी 1 जागा आपण आरक्षित करणार आहोत आणि उर्वरितच्या जागा राहतील त्या 32 जागा सर्वसाधारण जाहीर होतील.